आत्महत्या करतात हो. किंवा निराशाजनक पाऊल उचलतात आणि मग त्याचं परिणाम त्यांच्या आईवडिलांना भोगावं लागतं. मग त्यासाठी तुम्ही काय सांगाल समाजामध्ये अशा हां, मुलांसाठी? म्हणजे त्यासाठी मी खरं तर म्हणजे शरद पवार साहेबांचा आदर्श त्यांना मी कायम घ्यायला सांगेन. म्हणजे मी शिक्षक होतो. मी स्वेच्छानिवृत्ती घेतली 11.5 वर्ष नोकरी शिल्लक ठेवून. तरी पण मला समजा मी घेतली नसती, तरी मला वयाच्या 58व्या वर्षी शासनानं मला घरी निवृत्त. पाठवलंच असतं. अच्छा. म्हणजे नियत वयोमानानुसार 58-60 वयामध्ये आपल्याला घरी पाठवतात. काय? तर एक व्यक्ती महाराष्ट्रातील वयाच्या 60व्या वर्षी त्याने आयुष्यभर ज्या कंपनीमध्ये काम केलं, त्या कंपनीतून त्यांना काढून टाकलं. 60व्या वर्षी. 59-60 आणि त्या वयात त्याने हताश नाही झाले. झालं की आता आपला 58-60 झाला, आता बसावं घरी. असं नाही म्हणाले. 4च महिन्यामध्ये त्याने लगेच नवीन कंपनी स्थापन केली आणि लगेच ह्या मूळ कंपनीबरोबर भागीदारीमध्ये व्यवसाय चालू केला. ती व्यक्ती म्हणजे शरद पवार. अच्छा. 1999 साली जेव्हा काँग्रेस नावाच्या कंपनीमधून त्यांना बाजूला व्हावं लागलं 1999 साली. हताश नाही झाले, आता संपलं की म्हणून. नाही, लगेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाची कंपनी काढली आणि मूळ पक्षाबरोबर लगेच भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू केला. म्हणजे तुम्हाला काय करण्यासाठी वयाचं बिलकुल बंधन नसतं, हे याच्यातून मला सांगायचं आहे. वयाच्या 80 वयात सुद्धा गेलेला महाराष्ट्र त्याने आणलेला होता. अच्छा. म्हणजे खूपदा असं होतं, म्हणजे आपलं काहीतरी गमावतं जातं. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा असे काही प्रसंग येतात, माझं हे गेलं ते गेलं. काय नाही, कुठल्याही वयामध्ये तुम्ही मनामध्ये जर उमेद असेल, म्हणजे तुमचं वय जरी 92 असलं तर 92 वर्षाचा तरुण युवक म्हणून तुमच्याकडे लोकांनी पाहायला पाहिजे. ही जर तुमची मनानं तुम्ही चिरतरुण राहिला अच्छा. तर कधीही कुठलाही व्यवसाय तुम्ही करू शकता. अगदी कुणीच निराश व्हायचं कारण नाही. अगदी